नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल तर ही मस्त अशी थाळी आज आपण बनवलेली आहे। तर यात तुम्ही बघू शकता की आपण 26 जानेवारी स्पेशली थाळी असणार आहे। तर यात आपण तिन्ही कलरचा वापर केलेला आहे, म्हणजे केशरी आणि हिरवा आणि पांढरा काय आपला रेग्युलर असतोच। तर हे पूर्ण कलर आपण एकदम हेल्दी पद्धतीने बनवलेले आहेत। अगदीच कोणताही कलरचा वापर न करता, जे तयार कलर असतात त्याचा वापर न करता आपण तो कलर एकदम हेल्दी वेमध्ये कसा देता येईल याचा आपण पुरेपूर याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रयत्न आपला मस्त यशस्वी झालेला आहे। तर तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर आज आपण या व्हिडिओमध्ये ती राईस बघितलेले आहेत 3 प्रकारचा, त्यानंतर इडल्या आहेत आणि त्यानंतर पुरी सुद्धा बनवलेली आहे। तर चला मग सुरू करूया रेसिपीला। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे जे कलर बनवलेले आहेत ते आपण, मी तुम्हाला म्हटलं तसं भाज्यांचा वापर करून, रेग्युलर जे आपण जेवणामध्ये भाज्या वापरतो त्या वापरून केलेले आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता मी एका पातेल्यामध्ये पालक घेतलेला आहे। पालक स्वच्छ निवडून त्याची पानं काढून घेतलेली आहेत। त्यानंतर स्वच्छ धुवून तो एका पातेल्यात टाकले आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला आता बाजारामध्ये भरपूर अवेलेबल असलेले मटार टाकले आहेत, तर याला आपण छानशी उकळी देऊन, बघू शकताय तुम्ही मस्त उकळलेले, आणि त्यानंतर याची प्युरी बनवणार आहोत। तर याच्यामध्ये पालक आहे, मटार आहे शिजवलेलं, त्यानंतर त्याच्यामध्ये मी मिरची टाकलेली आहे आणि कोथिंबीर। तर याची छानशी थोडंसं पाणी ऍड करून याची मस्त प्युरी बनवून आपण साईडला ठेवून देऊया। आणि त्यानंतर हा तयार झालेला आपला हिरवा कलर। तर केशरी कलरसाठी आपण टोमॅटो वापरलेला आहे। तर टोमॅटोची प्युरी आपण रेग्युलर बनवतो तशी बनवलेली आहे। 2 टोमॅटो बारीक कट करून घेतले, त्याची प्युरी बनवली आहे मिक्सरला। तर इथं रवा आपण भिजत ठेवलेला होता, तर रव्यामध्ये मी दही घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकल्याने छान मिक्स करून घेतलेलं आहे। एक 10 मिनिटं आपण रव्याला असं झाकून ठेवल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। तर आता आपण याचे कलर बनवून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला कलरच्या इडल्या बनवता येतील। तर सेपरेट कलर आपल्याला बनवून घ्यायचा आहे। तर एका बाउलमध्ये मी हा रवा घेत आहे, जो पूर्णपणे बिना कलरचा आहे, म्हणजे पांढरा आहे। तर याच्यात आपण एका बाउलमध्ये आपण केशरी कलर बनवणार आहोत, म्हणजे टोमॅटोची प्युरी टाकायची आहे। आणि दुसऱ्या बाउलमध्ये घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पालकची जी आपण प्युरी बनवलेली आहे ती ऍड करायची, म्हणजे आपला हिरवा कलर तयार होईल। आणि छान आपण मिक्स करून घ्यायचं। तर याच्यामध्ये मी आता टोमॅटोची प्युरी टाकलेली आहे। थोडासा वेळ लागेल मिक्स व्हायला, पण मस्त मिक्स होतं आणि कलर एकदम व्यवस्थित येतो त्याला। तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। तर इथं दुसऱ्या बाउलमध्ये आता मी जी आपण पालकची प्युरी बनवलेली आहे ती ऍड करायची, ती सुद्धा व्यवस्थित आता आपण मिक्स करून घेऊया। तर या पद्धतीनं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। तर हे कलर तुम्ही म्हणजेच हे जे आपण प्युरी बनवलेली आहे टोमॅटोची आणि पालकची, हे वापरला की तुम्हाला दुसरे कलर याच्यामध्ये वापरायची अजिबात गरजच लागणार नाही। तर हे मस्त दोन्ही कलर आता मिक्स झालेले आहेत। तर आपण आता इडलीचं पात्र घेणार आहोत, त्याच्यावरती मी तेल लावलेलं आहे। तर त्याच्यावरती आपण हे जे कलरचे बनवले आहेत ते आणि विदाऊट कलरचा आहे जो पांढरा, ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये आता वाफवून घ्यायचं आहे। तर हे मी आता याच्यात भरणार आणि त्यानंतर आपल्याला एक साधारण 8 मिनिटाकरता याला छान वाफ पडून घ्यायची। त्यानंतर आपले हे ट्राय कलरच्या, म्हणजे या कलरच्या इडल्या तयार होतील। तर आता आपलं इडल्या तर आता रेडी होतील, ह्याची प्रोसेस तर आपली आता तयार झालेली आहे। हे आता फक्त आपल्याला वाफवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण आता पुढच्या रेसिपीज करण्यासाठी घेऊया। तर मी एकीकडे गॅसवर आता एक पातेल ठेवलं आहे, त्याच्यामध्ये तेल टाकायचं। पातेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकलं आहे। तेल सुद्धा छान गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा बारीक चिरलेला कांदा मी घेतलेला आहे, तो छान तेलामध्ये परतलेला आहे। तर त्याच्यामध्ये फक्त मी हा मसाला वापरला, त्याच्यामध्ये मी फक्त धणे पावडर वापरलेली आहे। आणि त्यानंतर जी आपण पालकची प्युरी बनवलेली आहे ती आपण याच्यामध्ये टाकली आहे। याच्यामध्ये मी टोमॅटो वापरलेला आहे अर्ध्यापेक्षा सुद्धा। तर हे आपण छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मी पांढरा भात बनवलेला आहे। पांढरा भात आपल्याला आधीच बनवून घ्यायचा आहे। तर मी त्याच्यामध्ये थोडंसं तूप आणि जिरं वापरलेलं आहे, म्हणजे तो पण जिरा राईस तयार झालेला आहे। तर तोच भात मी याच्यामध्ये वापरलेला आहे। हे छान मिक्स करून घेऊया। 1-2 मिनिटं आपल्याला गॅसवरती असंच छान परतायचं आणि त्यानंतर आपला मस्त असा हा ग्रीन कलरचा, म्हणजे हिरव्या कलरचा हा राईस तयार झालेला आहे। ते आता आपण साईडला ठेवून देऊया। त्यानंतर आपल्याला बनवायचं आहे तर टोमॅटो राईस, म्हणजेच केशरी कलरचा भात आपल्याला बनवायचा आहे।
तर त्यासाठी मी परत एकदा पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झालं की याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कांदा टाकायचा आहे बारीक चिरलेला. तर याच्यामध्ये जिरं टाकण्याची गरज नाही आहे, कारण आपण जिरा राईस ऑलरेडी बनवून ठेवलेला आहे. त्यामुळं फक्त कांदा टाकायचा, मस्त कांदा तेलात छान परतून घ्यायचा. त्यानंतर आपण याच्यामध्ये टोमॅटोची जी प्युरी बनवलेली आहे ती याच्यामध्ये ॲड करायची, व्यवस्थित मिक्स करायची. आणि त्यानंतर मी याच्यामध्ये सुद्धा धने पावडर वापरलेली आहे. तर हे राईस बनवताना आपण कोणत्याही जास्त मसाल्याचा वापर न करता बनवलेले आहेत. तर हे छान मिक्स झालेलं आहे, तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि त्यानंतर आपल्याला जो तयार पांढरा भात आहे तो याच्यामध्ये ॲड करायचा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. तर आपण याच्यामध्ये कोथिंबीर सुद्धा टाकणार नाही आहोत, कारण आपल्याला फक्त प्लेन फक्त आपल्याला लाल राईस पाहिजे, त्याच्यामध्ये हिरवा कलर मिक्स व्हायला नको. त्यासाठी मी याच्यामध्ये कोथिंबीर सुद्धा वापरलेली नाहीये. तर हा मस्त असा मिक्स करून घ्यायचा. तुम्ही बघू शकता याला कलर सुद्धा कसला सुंदर येत आहे. तर याच पद्धतीने आपला मस्त असा हा आता टोमॅटो राईस सुद्धा छान झालेला आहे. हा सुद्धा आपल्याला गॅसवरती 1-2 मिनिटं असाच परतून घ्यायचा. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता हा राईस सुद्धा मस्त असा तयार झालेला आहे. तर आपला हिरवा भात आणि हा केशरी कलरचा भात आता तयार झालेला आहे. तर त्यानंतर आपण आता पुरी लाटायला घेणार आहोत. तर हा कलर तुम्ही बघू शकताय, केशरी कलर आहे, हिरवा कलर आहे. तर यामध्ये सुद्धा मी केशरी कलरमध्ये टोमॅटोची प्युरीच वापरलेली आहे. आणि त्यानंतर हिरवा कलरमध्ये आपल्याला आपण जे पालक प्युरी बनवलेली तर ती वापरलेली आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. हे मस्त अशा याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि त्यानंतर आपण ह्या मस्त तळून घेऊया. तर इथं आपल्या पुऱ्या छान लाटून झालेल्या आहेत. त्यानंतर जी आपली मधली पुरी असेल, म्हणजेच पांढरी जी पुरी असेल, तर त्याच्यासाठी मी तिथं मध्ये आपलं जे अशोक चक्र असतं तर ते काढण्यासाठी मी इथं एका टोपणाचा वापर करून आणि निळा कलरचा वापर केलेला आहे. आणि त्या पद्धतीने हे मी अशोक चक्र काढत आहे. खूप असे मी रेसिपीज बघितलेले आहेत की ते फक्त केशरी, पांढरा आणि हिरवा हे 3च कलर बनवून त्याची रेसिपी बनवतात आणि अशोक चक्र त्याच्यावर नसतं. तर आपला जो तिरंगा आहे तर मला वाटतं की अशोक चक्राशिवाय अपूर्ण आहे. तर आपण तो पूर्ण करूया. आणि मस्त असं या पद्धतीने तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी हे अशोक चक्र बनवलेलं आहे. तर जर आपल्याला भारत देशाचं जर आपल्याला तिरंगा बनवायचा असेल तर अशोक चक्र हे त्याच्यावरती बनवावंच लागेल. तर मी इडलीवरती सुद्धा अशाच पद्धतीने काही काही ट्राय केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता आता व्हिडिओच्या एंडिंगमध्ये. तर तुम्ही बघू शकताय मस्त असं आपलं हे अशोक चक्र सुद्धा याच्यावरती काढून झालेलं आहे. पहिला एकदा ट्राय केलेलं ते व्यवस्थित आलं नाही, तर तुम्ही बघू शकताय हे आपलं मस्त तयार झालेलं आहे. तर आपल्या या 3 पुऱ्या एकदम मस्त तयार झालेल्या आहेत. आता आपण हे छान तळून घेऊया. वा, ते अशोक चक्रान सुद्धा कसलं भारी दिसत आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल. तर या पद्धतीने आपले हे राईस सुद्धा तयार झालेले आहेत. आणि त्यानंतर मी जो जिरा राईस होता तर त्याच्यावरती मी याच्यामध्ये लवंगाचा वापर केलेला आहे आणि मधोमध अशोक चक्र काढण्याचा असा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल तर इडलीला सुद्धा मी तसंच केलेलं आहे, लवंगाचाच वापर केलेला आहे. त्यानंतर ह्या आपल्या पुऱ्या तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने काही काही मी डेकोरेशन केलेलं आहे आणि आपल्या मस्त अशा ह्या रेसिपीज आता तयार झालेले आहेत. तर हे हेल्दी कलर वापरून तुम्ही सुद्धा रेसिपीज बनवू शकता, खूप छान लागतात. तसंच आपल्याला हेल्थच्यासाठी सुद्धा खूप मस्तच होऊन जातात. चला तर मग रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब कराल तर अजिबात विसरू नका अशा छान छान रेसिपीजसाठी. थँक्यू.